स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. सर्व लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता वितरणात सुरुवात, तर नवीन नोंदणीचा अद्याप निर्णय नाही. 2100 रुपये हप्ता करण्याचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात होण्याची शक्यता, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. बीड जिल्ह्यात गँग्ज ऑफ वासेपूर आधीच्या पालकमंत्र्यांनी मंत्रिपद भाड्याने दिलं होतं. सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल, तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड 2 कंपन्यांमध्ये भागीदार, अंजली दमानिया यांचा दावा. महाराष्ट्रात महिला म्हणतात आपल्याला भीती वाटते. बीडच्या घटनेवरून सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. महाराष्ट्र देशातल्या कुठल्याही राज्यापेक्षा सुरक्षित, फडणवीसांचं उत्तर. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या बंगल्याची होणार अदलाबदल. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ही रामटेकवर राहिल्यानं पंकजा यांची रामटेकला पसंती असल्याची चर्चा. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून शासकीय वसतिगृहाची अचानक पाहणी. कोट्यावधींच्या निधीनंतरही दुरावस्थेबद्दल अधिकाऱ्यांना सुनावलं. गळक्या भिंती, पाण्याविना नळ आणि बिनकाचेच्या खिडक्यांवरून अधिकाऱ्यांची खरडपट्टी. राज्याचे नवे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रशासनाला सज्जड दम. शिफारसीन किंवा पैसे घेऊन बदल्यांसाठी येणाऱ्यांना फटकारलं. फडणवीस सरकार नियमबाह्य काम करणार नसल्याचं स्पष्टीकरण. दिल्लीतल्या भाजी मंडईत राहुल गांधींची महिलांसोबत महागाईवर चर्चा. 40 रुपये किलो मिळणारा लसूण 400 रुपयांवर पोहोचल्यावर राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका. गृहिणींचं बजेट कोलमडल्याचा दावा. पुणे सायबर फ्रॉडच्या विळख्यात तब्बल 38,000 पुणेकर यांनी केल्या तक्रारी. सायबर चोरांनी लुटले पुणेकरांचे 668 कोटी. निवडणूक नियमातल्या सुधारणांविरोधात काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव. मतदान केंद्रावरच व्हिडिओ फुटेज, मतदान झाल्यासंबंधीची कागदपत्र देण्यास केंद्राचा नकार. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकूनही नेमबाज मनु भाकर तर खेलरत्न शिफारसीपासून वंचित. वाद वाढल्यानंतर नाव फायनल नसल्याचं सारवासारव.